हॅलो गाईज. सो आज आहे लक्ष्मीपूजन. सो तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा. आम्ही संध्याकाळी काय काय करणार आहे ते. सो स्टे ट्यून गाईज. सो इव्हिनिंगला आम्ही बाहेर गेलो पूजेचं सामान आणायला. आणि हा बघा किती पाऊस पडतोय. मी तर पहिल्यांदाच बघते लक्ष्मीपूजनच्या दिवशी असा पाऊस पडतोय ते. तर त्यानंतर मी पूजेची तयारी करायला घेतली. पहिला मी छोटीशी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर छोटंसं पाट ठेवलं, त्यावर लाल कापड ठेवला जे पूजेचा असतो. त्याच्यानंतर मी 1 वाटी तांदूळ ठेवले मधोमध. आणि तांदळाच्या वरती मी कलश ठेवणार आहे, कलश स्थापना करणार आहे. तर त्यामध्ये मी पाणी ठेवलं होतं, एक कॉईन टाकलं आणि हळद कुंकूची बोटे कलशाभोवती फिरवून घेतले. संपूर्ण कलशला हळद कुंकू लावून झाल्यावरती मी तांदळाच्या मधोमध कलश स्थापना करून घेतली. आणि आता आंब्याची जी पानं असतात 5, ते मी धुवून घेतले, क्लीन करून घेतले आणि ती आता मी लावणार आहे 5 अशी. त्याच्यामध्ये मी नारळ स्थापना करणार आहे, नारळाची. सो मी 5 आंब्याची पाने ॲडजस्ट करून घेतलेत आणि आता मी नारळ ठेवते. आणि खूप छान वाटते मला हे करताना. प्रसन्न वाटते, असं छान, असं मस्त वाटते एकदम. त्यानंतर नारळला हळद कुंकू लावून घ्यायचे. आणि माझ्याकडे एक मुखवटा पण आहे देवीचा फेस. ते मी आता दोरीच्या सहाय्याने ॲडजस्ट करून घेणार आहे, लावून घेणार आहे. त्याने अजून छान असा लुक येतो. देवीची साडी पण होती माझ्याकडे, मग मी आता ती पण घालून घेते देवीला. मी छोटी रांगोळी पण काढली आहे. सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी देवीला वेणी घालते. अजून मला फराळ, पैसे, गोल्ड ज्वेलरी हे पण काढून ठेवायचे, त्याची पण पूजा करायचे. केरचुणी, त्याची पण पूजा करायचे. सो ते पण मला अजून काढून ठेवायचं सगळं. हे झाल्यावरती मी ते पण करून घेते सगळं. सो देवीची स्थापना करून घेतली आहे मी. आता मी माझी तयारी करते, साडी वेअर करायची आहे. त्यानंतर मग देवीचं अभिषेक वगैरे करून घ्यायचं आहे. सो स्टे ट्यून गाईज. सो आता मी गणपती बाप्पा आणि लक्ष्मी देवीची अभिषेक करून घेते पंचामृतांनी. सो ही बघा माझी रांगोळी लोटसची. कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. माझा लक्ष्मीपूजनचा व्लॉग तुम्हाला आवडला का? जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.